बारामतीमध्ये अजित पवारांमुळेच सुप्रिया सुळे निवडून आल्याचं विधान रुपाली चाकणकर यांनी केलं आणि या विधानामुळे अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंविरोधात आघाडी उघडली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पण चाकणकरांनी असं वक्तव्य करण्यामागची कारणं काय आहेत पाहूया त्या रिपोर्टमधून। बारामतीत ताई दादांमुळेच निवडून आल्या। धोका लक्षात आल्यानं सुप्रिया सुळेंचा बारामतीत तळ। आणि मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर। रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेले 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले। त्यांची प्रतिक्रिया त्यांना लकलाप। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं। आगामी निवडणुकीत खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचं थेट आव्हान अजित पवारांनी दिलंय। बारामतीतही अजितदादा आपल्या गटाचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे बारामतीत पवार कुटुंबियांमधला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। अजितदादांनी दिलेलं आव्हान लक्षात घेऊन सुप्रिया सुळेंनी पुढचे 10 महिने बारामतीतच तळ ठोकण्याचा निर्धार केलाय। त्यावरून अजितदादांमुळेच सुप्रिया सुळे निवडून आल्याचा टोला रुपाली चाकणकरांनी लगावलाय। आणि मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर। पुढचे काही दिवस आपल्याला सगळ्यांना ज्या काही घटना झाल्या या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपल्या शेताचे मतदारसंघ सगळ्याच मतदारसंघात फिरावं लागणार आहे। आणि पुढची भारताची 5 वर्ष कशी असतील याच्यासाठी आपले पुढचे काही महिने फार महत्त्वाचे असणार। जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेले। भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय। याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही। गेली 15 वर्ष सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो? असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत। ताई 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ताईंना धोका लक्षात आल्यानंच बारामतीत ठाण मांडण्याचा विचार केल्याचा टोला लगावला। धोका आहे, आता इकडे तिकडे जायचं नाही। पहिले जान बची राखो पाय, पहिले मतदारसंघ जिंकला तर देशाचं नेतृत्व आहे, नाही तर इथंच गडबड झाली तर मग कसं होईल। म्हणून 10 महिने तिथंच त्यांनी थांबावं। आमच्या खूप सदिच्छा, खूप शुभकामना की बारामती लोकसभा आम्ही जेव्हा जिंकू तेव्हा अंतर थोडं कमी असावं। बारामती लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात। त्यापैकी 2 मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस, 2 काँग्रेस आणि 2 मतदारसंघ भाजपकडे आहेत। बारामती मतदारसंघावर अजितदादांची पकड आहे। सुप्रिया सुळेंच्या लोकसभेच्या विजयात अजित पवारांचा मोठा वाटा आहे। आता सुनेत्रा पवार यांना बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्लॅन असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे शिरूरमध्ये अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय। त्यावर कोल्हेंनी जनताच काय ते ठरवेल अशी प्रतिक्रिया दिली आहे। पहिल्या वर्ष 2 वर्षातच ढेपळला आणि मग नंतर 3ऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। मी वारंवार सांगतो दादा हे मोठे नेते, आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत। माझ्यासारखा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे। आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल। मायबाप जनता जी कामांची पोचपावती, जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू। बारामती आणि शिरूरमुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीतला संघर्ष तापल्याचं दिसून येत आहे। आता अजितदादांनीच आव्हान दिल्यानं बारामतीचा गड सुप्रिया सुळे कसा राखतात ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।